मुरबाड शहरात आरोग्य सुविधा आता एकाच ठिकाणी, त्यामुळे आता कल्याण सारख्या ठिकाणी दूर जाण्याची गरज नाही। मुरबाड शहरातील डॉक्टर जितेंद्र बेंडारी यांचे तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे। सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये NICU विभाग, ऑपरेशन थिएटर, जनरल वार्ड, रिसेप्शन विभाग, सेमी स्पेशल रूम, सुसज्ज CCTV कव्हरेज एरिया, 24 तास आपत्कालीन दक्षता, तेही वेअर क्वालिफाईड डॉक्टरांसह। तन्मय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी व समुपदेशन, सामान्य प्रसूतीसाठी नाव नोंदणी, 24 तास प्रसूती सेवा, डिलिव्हरी रूम, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व तपासणी, वंध्यत्व निवारण चिकित्सा व उपचार, गर्भाशयास संबंधित टाक्याची, दुर्बिणीची व बिनटाक्याची सर्व शस्त्रक्रिया, स्त्रियांसाठी लैंगिक समस्या व मार्गदर्शन, रजोनिवृत्ती केंद्र, स्त्रियांचे कर्करोग निदान व त्यावर उपचार, लग्नापूर्वी समुपदेशन, NST, CTG मशीन, नवजात अर्भक व कमी वजनाच्या बाळांचा अतिदक्षता विभाग, नवजात अर्भकातील काविळीसाठी फोटोथेरपी, संपूर्ण लसीकरण, आधुनिक लसींसह वाफ देण्याची सोय, बालदमा उपचार, बालरोग चिकित्सा व उपचार, स्तनपान मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपलब्ध सुविधांसह वैद्यकीय सेवा देण्यासाठी निष्णात तज्ञ डॉक्टरांची सुसज्ज टीम। आमचा पत्ता: पहिला मजला, आशीर्वाद बिल्डिंग, मुरबाड, बस स्टँड समोर, मेन रोड, मुरबाड, जिल्हा ठाणे। दूरध्वनी क्रमांक 9226 874596। देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेटशी निगडीत। बेकायदेशीर दगडखानी चालवताना निलेश सांबरे यांनी स्फोटके कसे कुठून आणली? खदानं बेकायदा, मग निलेश सांबरे याला 2.25 कोटीचा दंड कोणत्या आधारे केला? दंड म्हणजे निलेश सांबरे याला फौजदारी खटल्यातून क्लीन चिट मुरबाड तहसीलदारांनी दिला, असा महसूल अधिकारी, तहसीलदार, खदान मालक निलेश सांबरे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाला पाहिजे, अन्यथा जनता आंदोलन करेल असा सूर उमटत जात आहे। मुरबाडचे तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या बेजबाबदारीपणामुळे कोलठणचा भूकंप झाला। निलेश सांबरे याला वाचवण्यासाठी तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई करून सुनावणी लावली। मग अनधिकृत खदानी तुम्हीच जाहीर केल्यावर दंडात्मक कारवाई कशी? त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल का केला नाही? भ्रष्ट महसूल अधिकारी शासनाच्या व जनतेची दिशाभूल करत आहेत। यामध्ये दोषी असणारे तहसीलदार सचिन चौधर सह नायब तहसीलदार, महसूल अधिकारी यांच्यावर अनधिकृत स्फोटाचा वापर केला, विनापरवाना दगडखान चालवली, ही पुरावा निलेश सांबरे यांच्यावर फौजदारी खटला भरवण्यास पुरेसा असल्याचे बोलले जात आहे। 2.25 लाख रुपये दंड कशाच्या आधारे केला आहे? तलाठी सरकर यांनी 450च्या माती दगड ब्रॉथचा पंचनामा केला, खदानी बंद केल्या, प्लॉट सील केला, मग स्फोट घडवले कसे? स्फोटाने भूकंप झाल्यावर, घरांना तडे गेल्यावर प्रांत अधिकारी कल्याण यांच्याकडे 2000 ब्रॉथची रॉयल्टी मागितल्याचं पत्र मुरबाड तहसीलदारांना कसे दिले? त्याचा दंड कोणत्या आधारे आकारला? पैशाने सरकार अधिकारी विकत घेता येते असे या घटनेवरून निष्पन्न होत असल्याची चर्चा असून दगडखान मालक निलेश सांबरे, मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर, त्यांचे सहकारी यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला पाहिजे। पोलिसांनी स्फोटके आणणाऱ्या, त्याचा वापर करणाऱ्या आणि त्याला क्लीन चिट देणाऱ्या दंडात्मक कारवाई करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। कोलठण गाव बरोबर येथील नागरिक, सामाजिक संघटना आंदोलनाच्या तयारीत असून मनमानी पदाचा व सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना येथील जनता धडा शिकवणार अशी चर्चा केली जात आहे। नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड।